हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत? पाऊस एन्जॉय करताय? मग ह्या पावसामध्ये गरमागरम असं पकोडे प्लॅटर नाही बनवलं तर मजाच काय. तर आपण बनवणार आहोत आज मस्त गरमागरम भजी प्लॅटर. आणि त्यासाठी आपण घेतलेले आहेत मस्त एक दुधी भोपळा. त्याचे आपल्याला मस्त बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, राऊंड राऊंड कट करायचे आहेत आपल्याला. आणि ते एका साईडला आपण ठेवून देणार आहोत. त्यानंतर एक घेतलं आहे वांगं म्हणजे ब्रिंजल, आणि तेही आपल्याला बारीक कट करायचं आहे मस्त राऊंड राऊंड असे शेपचे. तेही आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. दुसरी आपण लगेच एक टोमॅटो घेतला आहे, तोही आपण बारीक काप करून घेणार आहोत मस्त. आणि त्यालाही आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण दुसरी घेणार आहोत मिरची, हिरवी मिरची. तर हिरवी मिरचीलाही आपल्याला मस्त असे बारीक उभे कट करायचे आणि मध्ये चीर द्यायची आपल्याला अशी. असं आपण सगळे एक एक करून सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहोत बारीक. आणि त्याला मीठ लावून साईडला ठेवून द्यायचं. थोडं मीठ लावलं तर तिचं तिखटपणा कमी होणार आपोआप. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत भोपळा. भोपळ्याची आपल्याला आधी साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. जसं आपण बटाट्याचे करतो ना मस्त फिंगर, म्हणजे फिंगर्स असतात ना, तसे आपण कट करून घेणार आहोत उभे उभे असे. त्यानंतर आपण त्याला आता एका साईडला कट करून ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण एक छोटा कांदा घेणार आहोत, तोही आपण म्हणजे असं उभा कट करणार आहोत. जसं आपण कांदा भाजीसाठी कट करतो ना बारीक बारीक असा, तसा कट करून आपण तोही एका साईडला ठेवणार आहोत. कांदाही आपला कट झाला आहे आपला आता. आणि आपण आता मस्त पकोड्याचं किंवा भाजीचं पीठ आपण आता मस्त तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ म्हणजे राईस फ्लोअर घेतलं आहे. आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर घातली, हिरवी मिरची बारीक कट करून घालायची, आणि ओवा, अजवाईन आणि थोडी हळद, आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे. आता आपले म्हणजे सगळे मसाले घालून झाले. थोडा हिंग पण घालायचा आहे डायजेशनसाठी, तो मेन आहे, कारण ह्या वातावरणात थोडं डायजेशन वीक असतं. आणि पुदिन्याची थोडी पानं आपण घातली आहेत कट करून, आणि ते आपल्याला मस्त पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी लागेल तर अजून थोडं थोडं टाकत जा, म्हणजे एकदम जास्त टाकू नका. आधी थोडं टाकल्यानंतर परत टाका. आणि त्यानंतर असं मस्त थोडंसं पातळसर भिजत घालायचं आहे, म्हणजे जसं आपण भज्यांसाठी घालतो तसंच. आणि त्यानंतर आपण आता दुधीचे काप मी थोडा सोडा पण घातला. आणि त्यानंतर दुधीचे काप घालून ते भिजवून आपण कडकडीत तेलात आपण आता ते तळून घेणार आहोत दुधीचे पकोडे. मस्त असे दुधीचे पकोडे खूप छान लागतात. दुधी त्यानंतर एवढी मस्त सॉफ्ट होते ना पकोड्यामध्ये, एवढी छान शिजून जाते पकोड्यांमध्ये, खूप छान लागते. तुम्ही दुधी खातायत असं वाटणारच नाही. आणि थोडं मीठ लावून ठेवलं ना आधी, तर अजून थोडीशी टेस्ट येते मस्त त्यांना. तर थोडं मीठ लावून ठेवायचं सगळ्या भाज्यांना. त्यानंतर आपले आता दुधीचे पकोडे मस्त तळून झालेले आहेत. आपण ते एकाच साईडला काढून घेणार आहोत. तर खूप पौष्टिक असतात हे पण. तर आपण चण्याच्या डाळीचं पीठ आणि दुधी वापरलेली त्याच्यात म्हणून. त्यानंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आता बैंगन म्हणजे जे वांगे आहेत आपण ते पिठामध्ये टाकून पटापट आता असा तळून घेणार आहोत आपण. वांग्याची भजी पण आपण वांगं खातो आहे असं अजिबात वाटत नाही, कारण एवढे छान लागते ना, म्हणजे वेगळीच टेस्ट असते त्याची. तर खूप छान लागतात ते. अशा प्रकारे मस्त गरम तेलात कडकडीत तळून घेतल्यानंतर आपण ते वांग्याची भजी आपण एका साईडला काढून घेणार आहोत. तर आता आपण घेणार आहोत टोमॅटो, म्हणजे टोमॅटोची भजी आपण करणार आहोत. हे पकोडे खूप हेल्दी असतात, कारण तुम्ही वेगवेगळे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत आणि त्यात चण्याच्या डाळीचं पीठ पण आहे, म्हणजे प्रोटीन्स वगैरे सगळं कव्हर होतं. आणि मुलांना खायला द्यायला तर खूपच आवडेल हे सगळं. तर अशा प्रकारे आपल्या टोमॅटोच्या भाज्या पण मस्त तयार होत आहेत आणि मस्त कडीकडीत असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहेत मस्त. तर अशा प्रकारे टोमॅटोची भजी पण आपली तयार झालेली आहे. आपण ती एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया. आणि नंतर आपण आता म्हणजे दुसऱ्या पकोड्याची तयारी करूया. तर आपण घेतले आहे आता भोपळ्याचे पकोडे. भोपळा पिठात घालून आपण आता पटापट तळून घेणार आहोत.
भोपळा हा बटाट्यासारखा मी कट केला आहे, जसे आपले फिंगर चिप्स असतात ना त्याप्रमाणे कट केला आहे, त्यामुळे ते फिंगर चिप्ससारखे दिसणार तुम्हाला. तर अशा प्रकारे आपला भोपळ्याच्या भज्या पण मस्त तळून घेतो आहे आपण पटापट. आणि आपल्या भज्या तयार झाल्या आहेत आपल्या मस्त भोपळ्याच्या. त्याही आपण एका प्लेटमध्ये मस्त काढून घेणार आहोत साईडला. वा मस्त दिसत आहे. आता परत आपण घेणार आहोत कांद्याची भजी. तर कांदा पिठामध्ये पटापट काढून आपण आता पटकन कढईमध्ये टाकून पटापट तळून घेतो आहे. छान कांद्याची भाजी तर तुम्हाला माहितीच आहे किती टेस्टी लागते. ह्या पावसाळ्यात भजी खायची तर काही मजाच वेगळी असते. तर वा काय, जर तुम्ही पावसाळ्यात भजी खाल्ली नाही तर मग तर काही खरंच नाही. खरंच आपले पकोडे मस्त तयार झालेले आहेत कांदेवाले. आणि असे प्याजचे पकोडे या कांद्याचे पकोडे नक्की बनवा तुम्ही, मस्त लागतात. आणि आता आपण त्याच्यात मिरची घालणार आहोत, मिरचीचे आपले पकोडे. चला तर मिरचीचे पकोडे तर तुम्हाला माहितीच आहेत किती टेस्टी लागतात. आता मिरची आपण पिठामध्ये भिजून मस्त पटापट तळून घेणार आहोत मस्त कडकडीत तेलात. वा तयार झाली आपली मिरचीची भजी. काही छान दिसते, खावीशी वाटते ना तुम्हाला पण. तर चला आपली मस्त मिरचीची भजी पण आपली तयार झाली आहे. आणि आपण तीही एका प्लेटमध्ये मस्त काढून घेणार आहोत. आणि हो, अजून आपण एक बनवणार आहोत पालकाची भजी. पालक आपण स्वच्छ धुवून म्हणजे छोटे छोटे पानं 2-4 घ्यायचे आणि ते आपल्याला पिठामध्ये कालून गरम तेलात मस्त पटापट भिजून असं सोडून द्यायचे. ही भजी, पालकाची भजी पण छान कुरकुरीत आणि मस्त टेस्टी होते. पालक अशी कुरकुरीत होऊन जाते त्याच्यात, म्हणून ती टेस्ट काही वेगळीच लागते. तर अशा प्रकारे आपल्या मस्त पालकाच्या भज्या तयार होत आहेत. अशा प्रकारच्या मस्त पकोडे प्लॅटर आणि भजी प्लॅटर तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि पाऊस पण एन्जॉय करा. त्याच्याबरोबर गरमागरम चहा, पकोडे आणि पाऊस. मजाच काही वेगळी. तर असे हे पकोडे आमच्याकडे खूप 10 मिनटात सगळे पकोडे फस्त केलेत सगळ्यांनी आणि खूप आवडलेत. आणि हो म्हटले की अजून बनव, म्हणजे अरे म्हटलं चला. तर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.